11 मार्च 1689 दिवस हा मराठ्यांच्या 60 काळाने झडप घालणारा होता. अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता. असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशहाने वढू-तुळापूर येथे ठार मारले. महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते. आधी महाराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली होती. संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले. ज्या भीमा इंद्रायणीने शंभू राजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा शंभू राजांचा विखुरलेला देह पाहत होती. शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणी सुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होते. संध्याकाळ होत आली होती, परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच हाल होतील, असा आदेश औरंगजेबाने दिला होता. औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यांवरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती. अखेर पहाट झाली. रात्रीचा काळकुटट अंधार आता नाहीसा होत होता. तांबड फुटू लागलं होत. झाडांची ऐकू येत होती. पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते. भल्या पहाटे जनाबाई परतीन धुनी धुण्यासाठी नदीकाठावर आली. कपडे धुत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले. कोणीतरी सांगितले, आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकलेत. ते रक्तमासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या. शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वायासारखी पसरत होती. गावाचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावाहून गावात परतले. बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली. शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला. सगळ्यांचे चेहरे उदासवाणे होते. अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला, बाकी काही नाही. आपल्या शिवाजीराजांच्या मुलाचे रक्तमास आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप बसलोय याच दुःख वाटतन्य. खर हाय तुमचम. मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला. शिवाजीराजांनी आपल्या लेकरा बामवर या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय? आज त्यांच्या लेकराच्या आद्दी कोथा आपल्या गावशिवाराच्या जव पडावा आन आम्ही मात्र मुग घेऊन गप बसावे हे नाही बरे वाटत बघा. इतक्यात दामाजी पाटील बोले, मंडी तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझे काही जास्त तुटतंय, पण गावाच्या भवताली 4-5 लाख फौजेच्यात पडलाय. बादशहाची लई दांडगी हाय. त्यान त्या रक्तमासाला कोणी शिवू नका असं फरमान काढलन्य. खरन्य पाटील, आज दिवसभर 10 गावातल फारस माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही. उगाच बादशहाची नको काढायला. पंचक्रोशीतली बाकीची सारी गावं गप गार पडल्यात. आपणच कशाला घोड्यावर बसायचं? आता रात्र होत आली होती. गाव पाटलान निकाला दिलेला होता. गावकरी आपापल्या घराकडे परतले होते. भाकर तुकडा खून अंथरुणावर पडायची तयारी करू लागले. पण जनापटीन मोठी जिद्दीबाई होती. ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली. तिने आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केले. शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी आधी गोष्टी निघाल्या. त्या आठवणीने सायांची काहीच हेलावली होती. रात्र बरीच वाढली होती न तरीही कोणीही तिथून हलायला तयार नव्हत. मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनीने बोलावून घेतले. ते भड्यात या साया प्रकाराने बेचैन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला. आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला. आता जनाबाई बोलू लागली, आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मांस गोळा करून आणले. जर त्याला अग्नी दिला तर बादशहा करून काय करेल? गाव जाईल इतकंचना? जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली. त्यातच गोरखनाथ बोलले, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजव कधीही कोणा बेवारस माणसाच प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं.
त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्यदेहाला मुक्ती द्यावी असं शास्त्र पुराण सांगत. गोविंद म्हणतो, इथे शिवाजीराजाच्या लेकराच तुकड बेवारशासारखं नदीकाठी पडलन्य आणि आम्ही सारे नामट बांगड्या भरून गप. आता मात्र साया स्त्रिया पेटून उठल्या. चला नदीकाठी चला असा एकच आरोआ उठला. बाहेर गच्च काओख पण साया लेकीबाई पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या. वाड्यातील हा गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला. आत झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला. कारभारनी काय हा पोरकटपणा लावलाय? बादशहाने गावावरून गाढवाचा नांगर फिरवला म्हणजेकलं तुम्हाला. कारभारी, शिवाजी महाराजांच्या लेकराच मास घारी गिधाडांना देण्याप्रीस आपण आणलेले काय वाईट? असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला? सांभा तुमच्या गाव आणि घर. निघालो आम्ही. राधाई पाटलीन तरात्रा वाड्यातून बाहेर पडली. तिच्या बरोबर जना पटीन आणि वढू गावातील समग्र स्त्रीशक्ती झपाट्याने बाहेर पडली. नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता. एकदाचा नदी काठ आला. आसमंतात का अंधार होता. त्यात बादशहाच्या फौजेची भीती होतीच. सगळ्या आयाबायांनी सहजवून एकदा पाठीमागे बघितले तर गावातील सगळी मंडी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होती. त्यांच्यासोबत दामाजी पाटीलही होते. मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्याच्या छावणीत ढाराढूर झोपलेले होते. गावकरी दबकत पुढे आले. त्यांनी कुडाचा चुला पेटवला. त्याच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली. शंभूराजांचे कान, पाय, हाताचा तुकडा असे एक अवयव सापडू लागले. गावक्यांनी डोक्याचे पागोटे, नेसूची धोतर सोडली. त्यामध्ये मांसाचे मितील ते तुकडे गोळा केले. त्या कायाकूट अंधारातच गावकरी गावाकडे परतले. काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली. कोणी शेणकूट आणले, कोणी लाकूड फाटा आणला. दहनाची सगळी तयारी झाली. समोर पेच निर्माण झाला. चिता रचायची कोणाच्या जागेत? दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते. त्यांच्या जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावर, शिवाय तिथून बादशहाच्यातही अगदी जवळ. बाकीचे जमीन मालक घाबरले. उद्या बादशहाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाचगा कापला तर? संपूर्ण गाव कुजबुजत होता. शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला. गाव शिवाराजवळ त्याची जमीन दाखवत म्हणाला, या इकड, ही आम्हा महारांची वतनी जमीन. इथं आमच्या जमिनीत द्या अग्नी शंभूराजांना. समजा उद्या बादशहाचे संकट आलचं तर कुडबी निघून जाऊ. आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून घुग्या खाणारा राजा हाय माझा शंभूराजा. कस विसरू आम्ही? तिथे गोविंदच्या जागेत सरण रचलं गेलं. बादशहाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती. दामाजी पाटलान गावातील तरण्याबाण पोरांना गाव शिवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले. अचानक वयाची घोडी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरच आडवा. गोफानेतल्या दगडाने लोवा एकेकाला. प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथा येऊ देऊ नका, असे दामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले. गोरखनाथ बुवानी बेलपत्र आणि तुशीपत्र वाहिली. अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग घडधडा पेटू लागली. आगीच्या ज्वाळाकाया अंधारातवर आसमंतात गेल्या. गावक्यांना हुंदका फुटला होता. आयाबाया तर जोरजोरात रडत होत्या. पोतर धाय मोकलून रडत होती. पुरुष मंडी देखील गुरासारखे हंबडा फोडत होते. अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठ आलास पाखरा. त्या शोकाला अंत नव्हता. लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. पहाट होण्याआधीच राजांची चिता विझवली गेली. राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला. तांबट फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली. आता उजाडू लागलं होत. पाखरे जागी होऊ लागली होती. नदीकाठावर जमलेला तो वढू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता. एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान सायांच्या चेहऱ्यावर होते.